हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू प्रवीणा कॉमर्स क्लासेस। आज आपण क्लास 11th FYJC चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये सेकंड टाइप करतोय ट्रान्झॅक्शनचं. दॅट इज अ नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. द नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट? की ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी और मनी वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली. म्हणजेच काय की ज्या ट्रान्झॅक्शन्समध्ये की कॅश पेमेंट किंवा कॅश मनी और मनी वर्थ म्हणजेच काय की क्रेडिट बेसिसवरती, उधारीवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली व्यवहार होत नाही, तर त्या प्रोसेसला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. तर पूर्वीच्या काळामध्ये एक असं पण ट्रान्झॅक्शन्स असायचे, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच चालायचे, जसे की अन एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट द अनदर थिंग इज कॉल्ड ॲज अ बार्टर ट्रान्झॅक्शन्स. की जिथे कॅश पेमेंट असं काही होत नव्हतं, पूर्वी नव्हतं तसं कॅश पेमेंट वगैरे. तर त्यावेळेस ज्याच्याकडे जे प्रोडक्शन्स असतील तर त्या पद्धतीने गुड्सच्या बदल्यात गुड्स अशा पद्धतीने ते ट्रान्झॅक्शन्स होत होते. तर त्या गोष्टीला बार्टर ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, तर गुड्स परचेस इन एक्सचेंज ऑफ सेल ऑफ फर्निचर. म्हणजे इथे गुड्स परचेस केलेलं आहे, काय सेल करून? फर्निचर. इथे कुठेही कॅशचं पेमेंट नाही आहे, कॅश ट्रान्झॅक्शन्स दिसत नाही, तर ह्या प्रोसेसला म्हटलं जातं बार्टर ट्रान्झॅक्शन्स. थँक्यू.